या साईनाथ भोर आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या अलिमकर इलेव्हन आयोजित शेगाव 40+ चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतो. अंतिम टप्प्यात आपण आलोय. टॉस जिंकलाय आपण तर आगत संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फायनलचा पहिला चेंडू एज आहे. झेलची शक्यता होती. यष्टीरक्षकाने केली चूक आणि बिंदासला जीवदान मिळते. ज्या बिंदासने 6 चेंडू 6 षटकार मानाचा विक्रम केला. फास्टेस्ट 50 केली 11 चेंडू मध्ये. तो बिंदासला जीवदान दिला. पाहिजे बिंदास किती बिंदासपणे बॅटिंग करतोय. साई पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. स्ट्रायकरला गंगारामला आपण पाहू शकता. खूप चांगली खेळ केला सेमीफायनल मध्ये. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. जितू आले. जितूने झेल सोडला. शॉट स्क्वेअर लेग रिजन मधनं आले आणि झेल ड्रॉप. 2 चेंडू 2 विकेट मिळाले साईला. गोलंदाज काय करेल मग. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर अशोक पाटील गोलंदाजी चांगली होते नितीन पण फेल आपण क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही ना. त्यामुळे गोलंदाज काय करेल मग. गोलंदाजाला साथ पाहिजे तुमची. साई चांगला चेंडू होता. पडल्यानंतर स्विंग झाला. बाहेर काढला चेंडूला. साई नाराज होते. कदाचित एज लागली होती की नाही हे फक्त साई आणि बॅटरलाच ठाऊक आहे. डॉट चेंडूची समाप्ती. साई भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. स्ट्रायकरला बिंदास. हा चेंडू उंच गेला. झेलची शक्यता आहे. पायचे झेल होते का. झेल ड्रॉप. नाही चेंडू खाली पडायच्या आधी क्षेत्ररक्षक खाली पडतात. नितीन हे मी तर म्हणेल ना संघनायकाच्या रागवण्यापासून वाचण्याचं कारण आहे. काही हरकत नाही. 40+ खेळाडू आहेत. फक्त तुमचं शरीर तुम्ही सांभाळायचंय. तुम्हाला इजा होता कामा नाही. कारण 40+ क्रिकेट म्हणजे एक धाव संघासाठी एक धाव आरोग्यासाठी. दर्शक हा फलक आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील आम्हाला माहिती येतात 4 धावा. साई हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. बळीराम आहे. चूक होणार नाही बॅटर बाद. अखेरकार साईला चौथा चेंडू जेव्हा हवेत गेला तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण पकडला. 3 झेल सुटले होते आधी. किशोर आला. बिंदासने खूप चांगली बॅटिंग. या दोन्ही संघांमध्ये मॅच देखील झाली होती. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. साई राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकरला किशोर. फटका चांगला टक्का वाजलाय. पाठवून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेपार षटकार. क्षेत्ररक्षण दिलीपला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला आपण डीप मध्ये पाहू शकता. अनिलला
चांगला चेंडू होता, फुल टॉस करून घेतला, यावेळेला फटका खूप चांगला सजवलाय पहिला, पंचांचा इशारा होतोय, वन बाउंड चेंडू सीमारच्या पार, दमदार चौकार. सामना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, यावेळेला क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षक, नितीन नसते तर अन्यथा चौकार गेला असता. बॅकिंगला आले थर्ड मॅन वरनं, संख्या धाव फुलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. काय खेळ बघायला मिळाला जागा संघाच्या माध्यमातून. लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतो स्ट्राईकला किशोर, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लॉस केला, यावेळेला चेंडू उंच गेलाय, लांबी प्राप्त होते का बायचे, वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषे पार, षटकार. ड्राइव्ह करायचा होता, यावेळेला बॅटच्या टोला चेंडू लागलाय, पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्र मिसफील्ड झाले, 2 धाव होत आहेत. श्याम भोईर आहेत तिथे, चूक झाली पण लगेच स्वतःला सावरलाय पॉइंट रिजन मध्ये. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. अशोक पटेल आम्हाला माहिती आहे 23, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. किशोर चांगली बॅटिंग करतोय, बिंदास बाद झाल्यानंतर दिलीप फुल टॉस आहे, ड्राइव्ह केला, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये दिलीप पाटील आले आहेत. बारक्या पाटीलने आता मी म्हणे स्वागत करायला पाहिजे त्यांचं, कारण 3 धाव वाचवलेत त्यांनी. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 त्या सरसाने 24 धावा. चला लवकर लवकर देसाई 40+ संघ आपल्याला नंतर बॅटिंग करायचे. पप्पू चला जरा लवकर. चला जरा पप्पू लवकर, साई लवकर, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय, उंच उंच टावर्स डोंगर, त्यामुळे आपण इथं सूर्य लवकर अस्ताला जातो. खरं का जानेवारी नंतर दिवस मोठा होत जातो, मकर संक्रांत दिवस तिळानी मोठा होत जातो. आणि लॉंगरला आल्यात क्षेत्राशी थोडस बदल केला जातो. इष्टक्षक जितू पाटील आपण पाहू शकता, शॉर्ट थर्ड फाईन लेगला आपण दिलीप पाटील आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण स्कोअर लाईक मिड विकेटला, आता क्षेत्ररक्षण साईला पाहू शकता. वडिश लॉंग ऑनला आपण बळीरामला पाहू शकता, डीप मध्ये आपण पाहू शकता. नितीन आमच्या संदूर जाताना बॉल बॅक ड्राइव्ह मिळवण्याने चेंडू केला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बळीराम वेगाने आल्यात, मिसफील्ड झाले त्याच्याकडून. रोशन काटे यांचं आगमन होतं, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या व्यासपीठावर युवा उद्योजक रोशन काटे नेहमी त्यांचं सहकार्य असतं. आपण या स्पर्धेला रेग्युलर असो किंवा 40+ असो, नाही सपोर्ट करणं फार गरजेचं. आपल्या गावची खेळाडू खेळतात ना. रमेश अली काठे साहेबांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू पुन्हा खेचलाय डाऊन डी ग्राउंडच्या मध्येतून, मिडॉन चेंडू आलाय, बळीराम आलाय, तुझं फॉर्मली 2 धावा कंप्लीट केले आहेत. एकतर अनिल आले होते तर बळीरामनी थांबणं फार गरजेचं होतं. तर बळीराम आले तर आपण तर अनिल आले तर बळीरामनी थांबणं फार गरजेचं. असं वाटलं थोडंसं अनिलचा पाय देखील असं वाटलं लागेल, पण नाही, चेंडूच हातात नव्हता तेव्हा. धावसंख्या धाव पण करते पण पाहू शकता 28 धावा. नितीन गोविंदाजी मार्कवर टाकला, किशोर चांगली बॅटिंग करतोय आता बिंदास बाद झाल्यानंतर. फटका चांगला आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफचा पाहतच राहतोय, चेंडू गेलाय सीमारच्या पार, षटकार. चौतीस धावा. संध्याकाळचं सत्र हळू सूर्य अस्ताला चाललाय.
नितीन किशोर हुक केलाय, पाठवून दिलाय चेंडूला, यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार, षटकार. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार गेलाय. 40 धावा धाव फलक, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नितीन पुणेकर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर देखंड मारा करतोय. चांगला चेंडू होता, यावेळेला बॅटची कड आतली कडा लागली आणि सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन बॅटर बाद होतोय. किशोर नावाचं वादळ शांत होतोय. नवीन बॅटर येतो सुनील. 40 धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, समालोचनाची संधी दिली, ते असतील अलीमकर 1140+ संघ, खास करून आपण तर तकदीर असतील आणि त्यांचे सहकारी असतील, त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. पुढे गोलंदाजी मार्कवर नितीन तू सुनील. हवेमध्ये चेंडू, यावेळेला पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, थोडासा चेंडू पडल्यानंतर डायवर्ट होतोय, थोडासा वळण घेतोय. एकच धाव मिळते. तसं काय धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा. चला चला लवकर, जरा फास्ट. कामाची सुरुवात चांगली झाली आज. बघा तुम्ही जरी दुसरा क्रमांक किंवा पहिल्या क्रमांकाचा मार्ग 2 ट्रॉफ्या तर गावात जाणार, म्हणजे एक त्या दिवशी गेले का. इथे ट्रॉफ्यांसाठी बऱ्याच संघांना संघर्ष करावा लागतो. पहिल्या संघाचं शेवटचं षटक. ड्राईव्ह केला, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू वेगाने चाललाय. अनिल पाटील येतोय, चेंडूला फीड करतोय. थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 43. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण आयोजकांना, खास करून धन्यवाद देऊ तकदीर अलीमकरला की त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. बैराम वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीये. तर जी पॉपिंग क्रीज तिथून पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. आणखीन अशोक पाटील आजच्या दिवसात बऱ्याचशा खेळाडूने असं केलं आणि त्यामुळे वाईट मिळालं नाही त्यांना. 4 चेंडूचा खेळ बाकी. बळीराम तो सुनील. हा चेंडू पुन्हा एकदा आपण इथं सोडून दिला. फुटवर्कचा अजिबात वापर होत नाहीये. जास्तीत जास्त यावेळेला स्ट्राईक गंगारामला देणं फार गरजेचं होतं. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडू 2 धावा आल्या. षटकात धावा येणं फार गरजेचं आहे. अजून एक धावा चेंडू. काय गोलंदाजी करतोय बघा बळीराम, जबरदस्त गोलंदाजी. 2 धावा आल्या तर 3 चेंडू डॉट. नाही, नितीन क्रिकेटमध्ये कधी काय कोणता गोलंदाज चालेल ना सांगू शकत नाहीये. बळीराम जास्ती करून गोलंदाजी करत नाही, पण आता मात्र संघनायकाने उपयोग केला त्याचा आणि तो पुरेपूर त्याचा फायदा देखील घेतो या वातावरणाचा. धावसंख्या स्थिर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. फक्त 2 धावा आल्या 4 चेंडू मध्ये. बळीराम सुनील. चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 1 धाव कंप्लीट केली. 2 धावा होत आहेत का पाहायचं, तर तिसरी घेण्याचा प्रयत्न करतायत का पाहायचंय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू
शिलगावचे सुंदर अलिमकर यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। तर या विभाग प्रमुख शील टायगरचे विश्वनाथ पाटील साहेब आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। शाखा प्रमुख शिलगाव सुंदर अलिमकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। प्रसिद्ध कुस्तीपटू सुद्धा आहेत विश्वनाथ पाटील साहेब आणि शील टायगर विभाग प्रमुख आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता। जीटीसी लाईव्ह आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल साहेबांना विश्वनाथ पाटील साहेब त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला होता। विश्वनाथ पाटील साहेबांचा सन्मान शेवट मात्र गोड गेले गंगारामने षटकार मारत असताना। विभाग प्रमुख आपण पाहतोय शील टायगर विश्वनाथ पाटील साहेब सुंदर अलिमकर शाखा प्रमुख शिलगाव यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर नेहमीच ज्यांचा आम्हाला नेहमीच सहकार्य असतं ते रोशन काटे सुद्धा उपस्थित त्यांचे सत्कार होईल। तर या रोशन काटे या नेहमी त्यांचं सहकार्य असतं। शाखा प्रमुख शिलगाव यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल। रोशन काटे आपण पाहतो युवा सेना प्रमुख शील विभाग आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता। शिवसेना आपण म्हटल्यानंतर नक्कीच नेहमीच समाजकार्य जास्त तुम्हाला पाहायला मिळतं। त्यानंतर प्रदीप अलिमकर साहेब उपस्थित आहेत शाखा प्रमुख शिलगावचे, त्यांचे सत्कार होईल। मी सुंदर अलिमकर शाखा प्रमुख शिलगाव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रदीप अलिमकर साहेबांचा सत्कार होते। तर या प्रदीप अलिमकर साहेब चला बॅट्समन पाठवा लगेच मॅच सुरू ठेवायची सन्मानी सुरू असतील। या मॅच मध्ये आता साईला अजून एक चांगली इनिंग खेळावी लागेल जर 52 धावांचा पाठलाग करून चॅम्पियन बनायचं असेल शिलगाव चषकाचं तर नक्कीच योगदान द्यावं लागेल। त्यानंतर अशोक काटे साहेब उपस्थित आहेत समाजसेवक, त्यांचे सत्कार होईल सुंदर अलिमकर यांच्या शुभ हस्ते। तर या अशोक काटे साहेब टेनिस क्रिकेटला नेहमी त्यांचे खूप मोठा सपोर्ट असतो। अशोकजी काटे साहेब त्यांचे सत्कार होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती। शिलगाव संघाला खूप मोठा सपोर्ट असतो अशोक काटे साहेब। सलामी जोडी साई आणि जितू आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज किशोर मुंडे। अशोक काटे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता। त्यानंतर जितू अलिमकर सुद्धा उपस्थित आहेत समाजसेवक, त्यांचे सत्कार होईल। जितू अलिमकर या आपला सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे। साई मात्रे शून्यावरती बाद। लागेल
किशोरच्या खात्यामध्ये दुसरी विकेट मी मगाशीच उल्लेख केला. किशोर या टीमचा खूप महत्वाचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. साई आणि त्याची विकेट बघा. सोमनाथ सांगते लगेच फिल्डिंग लावा. निलेश अलिमकर बघा, सकाळपासून त्याची उपस्थिती या स्पर्धेला खूप महत्वाची ठरली. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम निलेश अलिमकर यांचं तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता. त्यानंतर शिल 40+ संघाच्या वतीने एक विशेष सन्मान केला नाही तो शाखा प्रमुख शिलगाव सुंदर अलिमकर यांचाही सत्कार होईल. 40+ शिलगाव संघाच्या वतीने हा सत्कार केला जाईल. तकदीर अलिमकर, तकदीर या. तकदीर अलिमकर ज्यांची प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. दिलीप आले बॅटिंग करण्यासाठी, मोठ्या फटक्यांच्या शोधात होते. रनआउटचा धोका आहे मात्र सदानंद तिथे सांगतात एक रन जाऊ द्या. शाखा प्रमुख शिलगाव सुंदर अलिमकर साहेब यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती मुख्य केला जातोय. चौथ्या चेंडूवरती अख्खी 1 रन मिळाले. जगदीश पाटील यांची नारळीची स्पर्धा बघा वडोली बी संघाने जिंकली. भाऊ इथे फटका सुंदर आहे. जितू पाटीलच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर दुसऱ्या इनिंग मधला हा पहिला चौकार येतोय. तर बारके पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. देसाई गावचे गोल्डन मॅन, त्यांचे सत्कार होईल. एक लेजंड क्रिकेटर. 2017ला मात्र त्यांनी निवृत्ती स्वीकारली. भाऊ पाटील क्रिकेट बंद मानपाड्याची स्पर्धा ही त्यांची शेवटची स्पर्धा होती. तर या दिलीप पाटील आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी सुंदर अलिमकर याला विनंती करतो की आपल्याला दिलीप पाटील देसाई गावचे यांचा सत्कार करायचा आहे. बारक्या पाटील दिलीप पाटील यांचे बंधुराज. बारक्या पाटील यांनी 2017ला निवृत्ती स्वीकारली. आता क्रिकेटवरती अजूनही त्यांचं प्रचंड प्रेम आहे. दिलीप पाटील खेळतात ना त्यांचे भाऊ त्यांना सपोर्ट करण्यासाठी येतात. इथे चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आणि दिलीप पाटील काय घडलंय रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आशेला परततील. 3 मोठे धक्के पहिल्या षटकामध्ये लागत असताना देसाई 40+ संघाला पहिली फायनल मॅच पराभूत झालाय. आगासन संघ नारिवच्या स्पर्धेत. त्यामुळे आज आत्मविश्वास घेऊन उतरलाय. भाऊ शरद मुंडे नाहीयेत, बरेचसे खेळाडू आज संघामध्ये नाहीयेत मात्र कामगिरी चांगली राहिली आहे. बिंदास लालचंद नाहीये. बाराम बेडेकर पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं होते बलू. त्यानंतर किरण पाटील यांचाही सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. सुंदर अलिमकर यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते किरण पाटील यांचा सत्कार करायचा. या किरण पाटील टेनिस क्रिकेटसाठी त्यांचे नेहमी सहकार्य असतं. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो जो सर्वांचाच आवडता खेळ आहे. संपूर्ण भारत देश या क्रिकेटचा वेडा आहे. पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्यात. टार्गेट 52 धावांचे. पहिल्या षटकात किशोरने धावा दिल्या 5. 47 अजूनही करायचे. 18 चेंडू. किशोरने 2 विकेट घेतल्या. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज गंगाराम. गंगाराम येत आहेत. गंगारामने सुद्धा शेवट गोड केलंय. फटका चांगला भाऊ. फिल्डिंग बघा क्या बात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला सदानंद या टीमची भिंत आहे भाऊ. जेव्हा जेव्हा सदानंदकडे चेंडू जातो चेंडू सुटत नाहीये. जिथे चौकार मिळाला असता सचिनला तिथे एक सिंगल मिळाले. आता जितू पाटील स्ट्राईक एंडला आहेत. जे काय करायचे जितूला करायचे. अजूनही हनुमान पाटील सारखे फलंदाज येणं बाकी आहे. कारण 2 चेंडू 9 धावा. भाऊ आजही मला मॅच आवडते. जुनुलंबीचं मैदान रेग्युलरची मॅच. देसाई विरुद्ध भरोडी. विष्णू पाटील शेवटपर्यंत मैदानात उठले नाही जेव्हा हनुमान पाटील यांनी 9 धावा केल्या होत्या. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चंद्रकांत जिथे जाऊ तिथे चंद्रकांत. झेल सुटणार नाहीये. जितूला माघारी परतावं लागेल. खराब चेंडूवरती सुद्धा विकेट मिळाली आहे. चेंडू फारसा चांगला नव्हता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि त्याच्यावर सुद्धा विकेट मिळाली. आणि असं घडतं बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुमचं लक फॅक्टर ऑन नसतं. राहिले होते कारण त्याला यकीनच झालं नाही की फायनल मॅच आम्ही हारलोय. आणि ती मॅच देसाई संघाने फायनल जिंकली होती. त्यामुळे अजूनही मॅच संपली नाहीये. अनिल आलेत. अनिलने सुद्धा मागच्या वर्षीच्या काही स्पर्धा आपण नजर टाकली तर शेवटच्या काही 4-5 स्पर्धा आहेत त्यामध्ये चांगला खेळ राहिला अनिलचाही. आता सीझनची सुरुवात आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये भाऊ सेमीफायनल मध्ये पराभूत झालाय देसाई संघ याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे.
आगासनच्याच विरुद्ध बरोबर हरले होते सेमीफायनल मॅच आणि आज त्यांच्या सोबत फायनल मॅच खेळतात. हा योगायोग आहे. म्हणजे आगासन देसाई दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर आलेत. गंगाराम लो फुल टॉस बॉल होता, गॅप मध्ये खेळतात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. सुंदर आलिमकर यांनाही माहिती आहे दमट वातावरण आहे, त्यामुळे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आगासनने टॉस जिंकल्यानंतर. त्यांना माहिती नंतर धावा चेस करायला कठीण जातील. आता बघायचं अनिल जोपर्यंत इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंगोपूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतील. सिंगल डबलने धावसंख्या पुढे सरकत असताना 12 वरती पोहोचते. 40 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक वेळी भाऊ पाटील तुम्हाला साई मात्र मॅच जिंकून देणार नाही. प्रत्येक वेळी नितीन मॅच जिंकून देणार नाही. प्रत्येक वेळी जितू जिंकून देणार नाहीये. प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावा लागतो टेनिस क्रिकेटमध्ये. हे वैशिष्ट्य टेनिस बॉलचं. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र बॅटला चेंडू लागला, त्यामुळे चेंडू वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. जास्त वेळ घेऊ नका. नीता स्फूर्ती आगासन वेळच्या बाबतीत थोडस कॉपरेट करा. मॅचेस भाऊ पाटील खरं तर आज 12:15 वाजता सुरू आहे, त्यामुळे आयोजक काही करू शकत नाहीये. कारण आयोजक 9:30 वाजल्यापासून रेडी होते. फायनल आपलं जे पाहुणे होते ते उपस्थित होते. इथे फटका चांगला आहे सरळ बॅटने, मात्र फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे भाऊ किशोरचं मी कौतुक करेन. सचिन मात्र काय करतायत. आता कदाचित दुसरी धाव होईल आणि झाले बघा. म्हणजे 2 धावा मिळायच्या होत्या भाऊ पाटील, त्या मिळाल्याच. फिल्डिंग चांगली झाली तरी 2 धावा मिळाल्या. आता 12 चेंडू आणि 34 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 12 चेंडू 34. गंगारामचं 1 षटक संपलंय, किशोरचं 1 षटक संपलंय. बाराम नाहीये संघामध्ये. चंद्रकांत मागच्या मॅच मध्ये मागणे ठरलेत. सदानंद गोलंदाजी करू शकतात. सुनील हे ऑप्शन आहे. फिल्डिंग लवकर लावायची आहे. लालचंद नाहीयेत संघामध्ये. आज कावरा मुंडे सुद्धा उपस्थित राहिले नाहीयेत भाऊ आकाशन संघाचे खंदित समर्थक. मात्र आमचे मित्र मोनिश सिक्सर किंग इथे आले सपोर्ट करण्यासाठी आपल्या गावच्या संघाला. आता सुनील आले गोलंदाजी. त्याला घाई करा थोडीशी प्लीज, अंधार होतोय. 12 चेंडू 34. कंपल्सरी चेसिंग. 17च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये अशा आहेत की असं काही नाहीये. बघा सचिन मात्रे मैदानात अजूनही आहेत. 9% अनिल पाटील आहेत. साई या मॅच मध्ये 0वरती बाद झालेत. फास्ट फास्ट खेळा प्लीज, काही करा. या सूचना आम्ही सातत्याने का देतो, कोणत्याही टीमचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सांगण्याचं काम करतो. म्हणजे खेळाडूंनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सुनील मुंडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 3ऱ्या षटकामध्ये 12-34. फटका चांगला आहे. गॅप मधनं मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. इथे हार्ड लक म्हणावा लागेल देसाई संघाला, कारण की कदाचित भाऊ पाटील चौकार मिळाला असता. तिथे 2 धावा मिळाल्यात. कुठे ताकद थोडीशी कमी म्हणता येणार नाहीये, मात्र लक फॅक्टर दिसत नाहीये देसाई टीमचे. 11 चेंडू 32 या मॅच मध्ये आता करायचे. सचिन मात्र स्ट्राईक एंडला आहेत. 9% अनिल पाटील. चला प्रत्येक बॉल नंतर एकत्र येऊ नका खेळाडू प्लीज. 11 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये करायचे. किशोरने जबरदस्त गोलंदाजी केली. गंगारामने 13 धावा खर्च केल्या आहेत. सचिन मात्रेने बैठी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. रन या मॅच मध्ये करायचे. देसाई संघ सुद्धा हो मागच्या वर्षी 7 फायनल मॅच या संघाने जिंकल्या आहेत, त्यामुळे सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्यांची निवडही झाली. आणि ट्रॉफीज आपण पाहिलं तर 14 ते 15 ट्रॉफीज या संघाने जिंकल्या. मला वाटतं 15 ते 16. मात्र पहिल्या क्रमांकाच्या 7 स्पर्धा जिंकल्या, त्यामुळे तोही संघ सहजा हार मानणार नाहीये. कारण सचिन मात्र यावर्षी पहिल्यांदाच प्रवेश केलाय त्यांनी 40+ मध्ये.
तोही चांगला बॅटर आहे. 10-26 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज सुनील, इथे बॅटची काढ आहे आणि फलंदाज बाजूल सचिन म्हात्रेला माघारी परतावं लागेल. षटकाराचं उत्तर दिलंय गोलंदाज सुनीलने. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. आणि आता बघा ज्या खेळाडूचा मी उल्लेख करतो, हनुमान पाटील ग्रामीण 40+ संघटनेचे सदस्य सुद्धा आहेत आणि सिक्सर किंग सुद्धा आहेत. हनुमान सुद्धा कधी बऱ्याचशा मॅचेस त्यांनी आपल्या करिअर मध्ये टर्न केलेल्या आहेत. भाऊ पाटील मग रेग्युलर असेल, 40+ असेल. षटकार आला होता, त्यानंतर एक ऊर्जा मिळाली होती सचिनला, मात्र तो बाद झाला. आता 9 चेंडू 26 करायचे आहेत. 9 चेंडू 26. एका षटकाराच्या भाऊ अजूनही शोधात होते सचिन, कारण त्यांना माहिती एक षटकार आला असता 20 इक्वेशन थोडंसं सोपं झालं असतं. 9-26. नऊ चेंडू 26 या मॅच मध्ये करायचे आहेत. बघा या स्पर्धेत बेस्ट फिल्डर कोण असेल, बेस्ट बॉलर कोण असेल, बेस्ट बॅट्समन कोण असेल आणि मालिकावीर कोण असेल. हनुमान पाटील मैदानात आलेत आणि चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 8 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे देसाई 40+ संघाला. लाईट बंद करायची, लाईट बंद करायची, लाईट बंद करा प्लीज. 8 चेंडू 20. मॅच ऑन. मी मगाशी उल्लेख केला हनुमान पाटील सिक्सर किंग, आणि यासाठी त्यांचा परिचय तुम्हाला दिला होता बॅटिंगला येण्या अगोदर. कारण हनुमान पाटील कधी आक्रमक होतील अशा मॅचेस त्यांनी अशा मॅचेस अडचणीतनं बाहेर काढल्या देसाई संघाला. 8 चेंडू मध्ये 20 बनवायचे जाता. मॅच ऑन. फायनल मॅच कशी असावी तर आगासन विरुद्ध देसाई. बॅकफुटला गेले, जागा बनवली कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. हनुमान पाटील फक्त मिड विकेट लॉंग ऑनला खेळत नाही, ते कव्हर्सलाही खेळतात, पॉइंटलाही खेळतात, एक्स्ट्रा कव्हरेजलाही खेळतात आणि त्यांच्या बॅट मधनं आलाय चौकार. आता चेंडू शिल्लक आहे 7, धावा करायच्या 16. 7 चेंडू 16 धावांची गरज. मॅच ऑन. स्लोअर 1 चेंडू फेकले जात आहेत सुनीलच्या माध्यमातून. त्याचा पुरेपूर फायदा कदाचित बाहुबलील सुनील मुंडेला असं वाटलं की हनुमान पाटील लॉंग ऑन आणि मिड विकेटच खेळतात, त्यामुळे त्यांनी स्लोअर 1 चेंडू टाकला होता आणि तो कव्हर्सला पाठवून दिला हनुमान पाटीलने. 7 चेंडू 16 धावा. मॅच ऑन. मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही बॅलन्स आहे. फायनल मॅच. इथे चेंडू उंच गेलाय, सदानंद आले. झेल ड्रॉप. आता भाऊ पाटील झेल सुटलाय की मॅच सुटली हे सांगणं थोडंसं कठीण आहे. सदानंदने झेल ड्रॉप केला आणि आता मॅच शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. बळीराम पाटीलने शेवटच्या षटकात 10 खर्च केल्या होत्या, आता देसाईला बनवायच्या 15. कंपल्सरी चेसिंग. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग प्लीज, फिल्डिंग लवकर लावायची आहे. पंचांना विनंती असेल आपण ताकीद द्या थोडीशी खेळाडूंना. घाई करा प्लीज, अंधार होत चाललाय. 6 चेंडू 15. बघाचा हनुमान पाटीलचा झेल सुटलाय की फायनल मॅच सुटली आगासनकडनं. हरिचंद्र कृष्ण आलिमकर यांच्याकडनं चला फिल्डिंग लावा प्लीज. हरिचंद्र कृष्ण आलिमकर आणि सदाशिव कृष्ण आलिमकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला हनुमानला 500 रुपये. 500 रुपये ऑलरेडी जमा झालेत हनुमानच्या खात्यात. एक षटकार त्यांनी मारलाय आणि हळू कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका मॅच. आणि चंद्रकांत पाटील आलेत. बघायचंय चंद्रकांत याच क्रीडांगणामध्ये ते सराव करत असतात भाऊ, त्याचा फायदा होतोय की नाही आता या मॅच मध्ये. चंद्रकांत चंद्र या नावाने ते प्रसिद्ध आहे. मानाचा गणपती गणेश उत्सव त्यांच्या घरी साजरा केला जातो. चंद्या मामा असे त्यांना ओळखलं जातं इकडे शील विभागामध्ये. आणि आता त्यांना संरक्षण करायचे 15. हनुमान पाटील यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हरिचंद्र कृष्ण आलिमकर आणि सदाशिव कृष्ण आलिमकर यांच्याकडनं एक षटकार ऑलरेडी मारलाय. इथे फटका चांगला आहे, हनुमानची ताकद तुम्हाला पाहायला मिळते. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
इथे षटकार मारतात. चला फास्ट फास्ट, थोडस फास्ट खेळा प्लीज. 5 चेंडू 9 धावांची गरज, ही ताकद आहे. हो बरेचसे रेग्युलर खेळाडूंना 40+ मध्ये आले, त्यांना असं वाटलं की 40+ इझी एकदम, आता तसं नाहीये. 40+च्या खेळाडूंकडे भरपूर ताकद आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली, मात्र क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. आता 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मॅच विनिंग बॅटिंग करत असताना अनुभवी खेळाडू हनुमान पाटील. 4 चेंडू 5 धावांची गरज. अजून एक षटकार मारला बघा हनुमान पाटील. अजून 500 मिळतील तुम्हाला. 1000 मिळालेत ऑलरेडी. हरिचंद्र कृष्ण आलिमकर आणि सदाशिव कृष्ण आलिमकर यांच्याकडनं. आणि विश्वनाथ यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. विजयाचा षटकार येईल का? आणि हनुमानने मॅच फिनिश केली आहे आणि स्पर्धा जिंकली ती देसाई 40+ संघाने. ही ताकद आहे हनुमान पाटील, जिने मगाशीच उल्लेख केला. त्यांनी जुनी डोंबिवलीची स्पर्धा 2 चेंडू 9 धावांची गरज असताना हनुमान पाटीलने मॅच जिंकून दिली होती आणि इथे षटकार मारला, त्यामुळे 1500 रुपये मिळतील हरिचंद्र कृष्ण आलिमकर आणि सदाशिव कृष्ण आलिमकर यांच्याकडनं. हार्ड लक आगासन 40+. आणि विश्वनाथ पाटील यांच्याकडनं 500 म्हणजे 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. क्या बात आहे. हनुमान पाटील बघा मॅच विनिंग. बघ यासाठी तुम्ही उल्लेख केला ना, हनुमान पाटील लेट येतात मात्र थेट मॅच जिंकून जातात ते नेहमी. 15 धावांची गरज होती. धन्यवाद डीसी. या दरम्यान तुम्ही पाहतात आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेगावचे काशीनाथ दादा पाटील यांचे आगमन झाले. दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. काय